पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। पहलगाम हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। तर एनआयएच्या तपासात महत्त्वाचा साक्षीदार आलाय। दुसरीकडे सिंधू करार स्थगित केल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अणु हल्ल्याची दरपोक्ती केली। तर चीननेही पाकिस्तानऐवजी भारताला प्राथमिकता देण्याचं धोरण स्वीकारलंय आणि त्यामुळे पाकिस्तानची गोची झाली आहे। उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा। इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान जागतिक पातळीवरही एकाकी पडलाय। पाकिस्तानातूनच हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचं तपासात उघड झालं। परिणामी पाकिस्तानला आता कोणताही कांगावा करता येणार नसल्याचंही स्पष्ट झालंय। भारतानंही पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय। पीडित कुटुंबांना न्याय मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिला। मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा। इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा। बैसरान हल्ला प्रकरणी एनआयएकडून सुरू असलेल्या तपासात मोठा पुरावा हाती लागला। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी कैद झाले। दहशतवाद्यांचं क्रौर्यच यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलंय। झाडामागे लपलेल्या 2 दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरल्याचं दृश्य सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलंय। तर हल्ल्याच्या मास्टरमाइंडचंही नाव तपासातून समोर आलं। सैफुल्ला कसूरीनं पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता। सैफुल्ला कसूरी हा लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ आहे। त्याला आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हल्ल्याचा कट कशा प्रकारे रचण्यात आला ते बघूयात। 2 फेब्रुवारी 2025 रोजी सैफुल्लाकडून स्वतंत्र काश्मीरची घोषणा करण्यात आली। फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीरला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची घोषणा करण्यात आली। सैफुल्लाची अबू मुसा, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रसूल आणि अब्दुल खालिद सोबत बैठक झाली। मार्च महिन्यात पीओकेतील मीरपूर खंबल भागात ही बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्याचा कट रचला गेला। 11 मार्च 2025 रोजी सैफुल्लानं मीरपूर पीओकेचा दौरा केला। सैफुल्लाची दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांसोबत बैठक झाली। मार्चमध्येच पुन्हा लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्यांची बैठक झाली। त्यात हल्ल्याची तारीख आणि अंतिम नियोजन करण्यात आलं। 18 एप्रिलला म्हणजेच हल्ल्याच्या 4 दिवस आधी लष्कर-ए-तोयबाच्या 5ही कमांडरची सभा झाली। त्या सभेतून पहलगाम हल्ल्याचा इशारा देण्यात आला। दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तानचा बुरखाच यामुळे फाडला गेलाय। त्यातच भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान बिथरलाय। पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासीनं तर भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली। भारतानं पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर 130 अणुबॉम्ब भारतासाठी ठेवल्याची दरपोक्ती अब्बासीनं केली। उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं। ये जो गोरी, शहीन, गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं। बाबा, ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए। पाकिस्तानच्या उड्या ह्या चीनच्या जीवावर सुरू असतात, पण चीननंही हात आखडता घेतलाय। चीनच्या भारतीय दूतावासातील प्रवक्ता यू जिंग यांनी कैलास मानसरोवर यात्रेचा फोटो ट्विट करून कैलास मानसरोवर यात्रा भारत आणि चीनला जोडते असं नमूद केलं। त्यामुळे चीनसाठी पाकिस्तान महत्त्वाचा नाही, तर आशियातील सर्वात मोठी शक्ती असलेला भारत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट झालंय। सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत बलाढ्य भारत सर्वच देशांना वेगवेगळ्या दृष्टीनं गरजेचा झालाय। चीनलाही सर्वात मोठी असलेली भारतीय बाजारपेठ गमवायची नाही। त्यांच्या दृष्टीनं कंगाल पाकिस्तान गळ्यातलं लोढणं झालंय। एकंदरीतच पहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणं आणि पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणं हे 2 मोठे गुन्हे पाकिस्ताननं केले। पाकिस्तानचा हा अपराध भारत कधीही माफ करणार नाही। भारताची ही भूमिका जगानंही मान्य केली आहे। त्यामुळे चहूबाजूनं कोंडी झालेल्या पाकिस्तानचा कणा लवकरच मोडला जाईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरनं वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय आणि दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय आहे हे विचारतील, असं वडेट्टीवारांनी म्हटलं. वडेट्टीवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे, पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, ये सरकार का फेल्यूर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय. आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं. तिथे थोडी होते वडेट्टीवार. इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे मला तर शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही. दरम्यान चौफेर टीकेनंतर वडेट्टीवारांनी सारवासारव केली आहे. मूल रूप से अतिरेकी आए और उन्होंने 27 लोगों की जान लेकर चली गई. किसी ने जात धर्म भी पूछा, किसी ने नहीं पूछा. अगर ये पूछा गया है तो इसका मतलब यही है कि देश को अस्थिर करने के लिए, देश में दो समुदायों को, दो धर्मों को आपस में लड़ाने के लिए और देश का नुकसान करने के लिए उनकी मंशा हो सकती है. हिंदुस्तान में इस तरह टेररिस्ट ने उनको कलमा पढ़ने को लगाना, तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की है. पुढली बातमी अशी की जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्यानं पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यान 26 राफेल मरीन विमानांचा करार झाला आहे. 63,000 कोटी रुपयांचा हा करार झालेला आहे. भारताचे प्रतिनिधी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी हा करार केला आणि यावेळी नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल के स्वामीनाथन उपस्थित होते. हे विमान INS विक्रांतवर तैनात केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. तर राफेल जेटपेक्षा राफेल मरीन हे ॲडव्हान्स आहे. INS विक्रांतवर स्की जम्प करण्याची त्याची क्षमता आहे. छोट्या धावपट्टीवर ते लँडिंग करू शकतं. साधारण 1912 kmph टॉप स्पीड आहे त्याचा आणि 50,000 फूट उंचावरनं त्याची उड्डाणाची क्षमता आहे. आण्विक क्षेपणास्त्र विरोधी प्रतिहल्ल्याची त्याची क्षमता आहे. हे पहा, विमानं आहेत, ही हवाई दलासाठी नाही आहेत, ही आपल्या नौदलासाठी आहेत. त्या नौदला जसं मी आपल्याला सांगितलं, विक्रांतवर अद्यापपर्यंत विमानं यायची होती, ती विमानं आहेत आणि ती आल्यावर विक्रांतची जी शक्ती आहे त्याच्यात प्रचंड फरक पडणार आहे. किंबहुना कुठलंही विमानवाहू जहाज, ज्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतात, त्याच्यावर जोपर्यंत विमानं नाही आहेत तो ते विमानवाहू जहाज होईल कसं? आता ती विमानं आलेली आहेत, म्हणजे विक्रांतला एक संपूर्णत्व आलेलं आहे. त्याच्यात 26 विमानं घेणार आहोत. त्याच्यातली 22 ही सिंगल सीटर आहे आणि 4 डबल सीटर विमानं
ही ट्रेनिंग करता असतात. तेव्हा ही पहिल्यांदाच ठरलेलं आहे. ही बातमी पूर्वीची आहे. आता तो त्याच्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. पण केवळ हे काल घडलं म्हणून आपण विमानं घेतोय असं म्हणणं अयोग्य आहे आणि अयोग्यच नाही तर ते चुकीचं आहे.